या जगतामध्ये दोन तत्व अनादी काळापासून चालत आलेले आहेत. ज्ञानी लोकांच्या मध्ये, सामान्य लोकांच्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये उपलब्ध आहेत. एका तत्वाचं नाव आहे देवतत्व. एका तत्वाचं नाव आहे देवतत्व आणि एका तत्वाचं नाव आहे गुरुतत्व. गुरु आणि देव हे दोन स्वतंत्र विषय पण आहेत. त्याच्याबद्दल साधक बाधक भरपूर चर्चा करतात, केली जाते. पण दोन तत्वाबद्दल निर्विवाद प्रमाणता आपल्या संस्कृतीमध्ये सापडते. देवाच्या बद्दल कितीतरी वेदमंत्र सापडतात, कितीतरी शास्त्रचिंतन सापडतात. व्यासेही अमूप ग्रंथ केले, वेदव्यास महर्षींनी सुद्धा अनंत ग्रंथ केले. ते याच्यासाठीच केले, देवतत्वाचं दर्शन करून देण्यासाठी केले. संतांच्या साहित्यामध्ये जर सगळ्यात जास्त काही भेटत असेल तर देवतत्वाचा शोध बोधच भेटतो ना. देवत्वाच्या बद्दल सगळीकडे निर्विवादता आहे. आणखी मजा सांगतो तुम्हाला, समजली तर पहा. आस्तिक लोक देवाच्या अस्तित्वाबद्दल जितकं काही विचार विनिमय करतात, नास्तिक सुद्धा त्याच्यापेक्षा थोडे जास्त करतात. फक्त नाही या रूपाने करतात, पण देवाबद्दलच करतात की नाही? देवाबद्दलच करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगला मोठा व्यक्ती होऊन गेला. अरे त्यांना वैकुंठवासी म्हणलेलं तुम्हाला पटणार नाही म्हणून फक्त नाव सांगतो. नरेंद्र दाभोळकर. त्यांचं उभं आयुष्य जे गेलं ते देवत्वाच्या चिंतनामध्येच गेलं. फक्त नास्तिकवादी, देव नाही हे सांगण्यासाठीचा अट्टहास आणि देव आहे या सांगण्याचा अट्टहास. जातो तर ईश्वर चिंतनाकडेच ना. विठ्ठल 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 विठ्ठल. ते नाही म्हणत असतील कुणी. आहे शास्त्रामध्ये सुद्धा 6 शास्त्र काही देवाला मानणारी नाही. अगदी उत्तर मीमांसा शास्त्र देवाला मानतं पण निर्गुण मानतं, आणि पूर्व मीमांसा शास्त्र देवाला मानत नाही. त्याच्या मान्या न मान्याने काही फरक पडणार नाही, पण देवाचं अस्तित्व मात्र सगळ्याला स्वीकारावं लागतं. ते अदृश्य असेल पण अस्तित्व आहे. ते कदाचित दिसत नसेल पण आहे. त्याचा अनुभव सांगतो तुम्हाला, अगदी सोप्या शब्दात सांगतो. देवाच्या अस्तित्वाचा अनुभव सांगतो. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एक मराठीमध्ये एक कादंबरी आहे, प्राध्यापक शिवाजी सावंतांनी लिहिलेली एक कादंबरी. त्याचं नाव आहे छावा. छत्रपती संभाजी महाराजांच्यावर. रामकृष्ण आहे. छत्रपती, आमच्याकडे असे बरेच लोक आहेत बरं. हां, छत्रपती संभाजी महाराजांच्यावर लिहिलेली फार सुंदर कादंबरी आहे, वाचून पाहावी अशी कादंबरी आहे. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. आमच्या प्रणिताताई पण आहेत, ते थोडंसं या विषयावर बोलतात म्हणून सांगतो. एक प्रसंग आहे. छत्रपती शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या बरोबर तह केला आणि तहामध्ये काही अटी ठरल्या. एवढे किल्ले द्यावेत, छत्रपतींनी सांगितलं ठीक आहे. एवढा मुलूख द्यावा, छत्रपतींनी सांगितलं ठीक आहे. स्वारी करू नये वगैरे वगैरे, ते सगळे ठीक आहे. आणखी एक त्यांनी एक कलम टाकलं. छत्रपती शिवरायांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांनी 5000 सैन्य आपल्याबरोबर घेऊन औरंगजेबाच्या सैन्य गोठामध्ये राहावं. आता मला सांगा, शत्रूच्या गोठ्यामध्ये आपल्या मुलाला देईल का हो कोणी? जो मिर्झा राजे जयसिंग युद्ध करतोय आपल्याबरोबर, त्याच्याबरोबरचे जे लोक आहेत दिलेर खान वगैरे याच्यासारखे, या लोकांच्या मध्ये आपल्या मुलाला देईल कुणी? छत्रपतींनी सांगितलं बाकी सगळ्या अटी मान्य आहेत म्हणे, पण एवढी अट सोडून द्या. मिर्झा राजे जयसिंग तयार होते, पण बाकीचे जे त्याच्याबरोबरचे होते त्या औरंगजेबाचे लोक ते मान्य करे ना. शेवटी असा प्रश्न उभा राहिला, करायचं काय?
सभा जमली होती त्यांची. आणि त्या सभेमध्ये मिर्झा राजे जयसिंगांनी आपल्या एका सेवकाला सांगितलं, सेवकाला प्रणाम, आत जा आणि एकलिंगेश्वर महादेवाचं एक बिल्वपत्र घेऊन ये. सेवक आत गेला. त्याने महादेवावरचं एक बिल्वपत्र आणलं. ते मिर्झा राजे जयसिंगांनी आपल्या हातात घेतलं आणि सांगितलं, राजे, जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत बिल्वदलाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या शंभूराजांना धक्का लागणार नाही. बस पान खाली ठेवलं, पान मध्ये पाठवण्यात आलं. छत्रपतींनी आपल्या जीवाचा एक तुकडा त्यांच्या हातामध्ये दिला. का दिला सांगा? का दिला? त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्वावरचा दृढ विश्वास. विठाल विठाल विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अवधूत चिंतन जगतामध्ये देवतत्वाच्या बद्दलचा निर्विवाद स्वीकार आहे. जगात आहे, पूर्ण महाराष्ट्रात भारतात नाही, जगात आहे. अमेरिकेची जी नोट आहे की नाही, आपल्याकडे नोट आहेत की नाही, 500च्या, 1000च्या, 1000च्या बंद झाल्या वाटतं, 2000च्या त्या बंद झाल्या. त्याच्या खाली 200च्या, 100च्या अशा प्रत्येकाच्या नोटेवर काही काही वाक्य लिहिलेली असतात. सत्यमेव जयते, मैं धारक को 10 रुपये अदा करने का वचन देता हूँ, वगैरे वगैरे. तसं अमेरिकेतली जी नोट आहे ना, त्याच्यात लिहिलेलं आहे, माझा देवावर विश्वास आहे. ही अद्भुत क्रांती आहे. एक जगातली सगळ्यात मोठी अर्थसत्ता सांगते, आमचा देवावर विश्वास आहे. नास्तिकाला पटेल न पटेल हा स्वतंत्र विषय आहे, पण देवतत्व मानावंच लागतं. विठाल आणि देवतत्वाच्या बरोबर दुसरे एक तत्व आहे, त्याचं नाव आहे गुरुतत्व. गुरुतत्व तरी कुणाला अमान्य आहे का हो? गुरु कुणाला नको वाटलंय का आतापर्यंत? गुरुचे अस्तित्व, आवश्यकता फार मोठी आहे. मी तुम्हाला सांगतो, जन्म दिल्यानंतर आईची आवश्यकता संपू शकते, पण गुरुची आवश्यकता मात्र शेवटच्या श्वासापर्यंत संपत नसते. एकदा संत गोंदवलेकर महाराजांना एखाद्याने विचारलं, महाराज म्हणे गुरु कशाला पाहिजे हो? गुरु कशाला पाहिजे? महाराजांनी सांगितलं, गुरु जाऊ दे रे, म्हणे आई कशाला पाहिजे? त्या माणसाने सांगितलं, महाराज असं कसं? म्हणे आई जर नसेल तर ह्या जगच आपल्याला दिसणार नाही. आईमुळे तर आपण या जगामध्ये येतो, आईमुळे तर आपण जगाला पाहतो, आईमुळे आपण सगळं जीवन जगतो.
ते म्हणले असं आहे, आईमुळं आपण जगात जसं येतो ना तसं या जगातून व्यवस्थित बाहेर जर जायचं असेल तर गुरु पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल या जगतातल्या आध्यात्मिक जगतामध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच्यातली प्रत्येक गोष्ट गुरुच्या सहकार्याशिवाय पलीकडे जात नाही. श्री गुरु सारी खा आस्था पाठी राखा. 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 इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारी खा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारी खा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारी खा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारी खा आस्था पाठी राजी राखा. असो. श्री गुरु सारी खा आस्था पाठी राखा. पाठी राखा आस्था पाठी राखा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतराच्या लेखा कोण करी. गुरु जर पाठीमागे असतील तर मग बाकी काही अडचण नाही. तुम्ही अध्यात्म जगतामध्ये कसंही राहा. भागलिया मज वाहतील कडे त्यांचे निजोडे सर्व सुख. गुरुच्या द्वारा तुम्ही कितीही अडचणीमध्ये असा कसेही असा, जर गुरूंनी जर आपलंसं केलं असेल, गुरूंनी जर हाताला धरलं असेल. जाऊ द्या, तुम्हाला ज्ञानोबारांची भाषा सांगतो. ए रवी तरी मी मुरुखू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. संत कृपेचा दिवा इतका सोज्वळ, इतका प्रकाशित, एवढा सुंदर आहे की त्या दिव्याला, त्या दिव्याचा आश्रय घेतल्यानंतर आपोआप परमार्थाचा मार्ग दिसतो, नाही का. एवढं सद्गुरूचं विशेषत्व आहे. सद्गुरूचे अनेक प्रकार आहेत. बरं, गुरुचे अनेक प्रकार आहेत. गुरुचे एवढे प्रकार आहेत तुम्हाला सांगतो, इतके प्रकार आहेत. काही काही जणांचं नावच असते गुरु. त्याला काय म्हणायचं, नामाचा गुरु. आमच्याकडे बऱ्याच जणांचं नाव आहे गुरु. आमच्याकडे एकाचं आडनावच आहे गुरु. काही आडनावाचे गुरु आहेत, काही नावाचे गुरु आहेत. काही काही गुरु आहेत तुम्हाला सांगतो. तसे ते गुरु नाही आहेत. तसे ते गुरु नाही आहेत. थांबा, तुम्हाला कळण्यासारखं सांगतो. एक माणूस एका मठामध्ये येऊन दररोज झाडून काढायचा. त्या मठाचे जे कोणी होते मुख्य, त्यांनी एके दिवशी त्याला सांगितलं, का रे काय करतोस. म्हणलं काही नाही, सेवा करतो मठाची. अच्छा, थोडं लक्ष देऊन ऐका बरं सगळेजण. पाठीमागे सगळ्याला ऐकायला यायले का. हो माईकवाले, पाठीमागे ऐकायला येणार गेले म्हण. पाठीमागे सगळ्यांना ऐकायला यायले का. आता यायलं का. आता आलंय. इतक्या वेळ बंदच होतं होय, मागचं थोडं कमी होतं. बरं, हां हां. कसं आहे, मी कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांना काही प्रश्न विचारणार आहे, आणि जर प्रश्नाचं बरोबर उत्तर जर दिलं तर माझ्याकडे ते बंद झालेल्या हजाराच्या नोट आहेत ते देणार आहे. त्याच्यामुळं नीट लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐका. आणि उत्तर जर नाही आलं तर चालू असलेली 500ची नोट घेणार आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका. विठाल विठाल
मठामध्ये यायचा, दररोज झाडून काढायचा, दररोज सेवा जेवढी करता येईल तेवढी करायचा. ते जे बाहेरून यायले की नाही माईकवाले दादा, ते बाहेरून यायले बघा, त्याला थोडं दररोज झाडून काढायची, सेवा करायची. एक दिवस त्या स्वामींनी सांगितलं, काय रे काय करतोस? तुमची सेवा करतो महाराज. बरं काय कामधंदा काय करतोस? म्हणे काही नाही, माझ्याकडे काही मडके आहेत म्हणे, गावामध्ये विकतो, त्याच्यातून काही पैसे येतात, त्याच्याने राहतो. त्यांनी सांगितलं, अरे एवढ्यावर कसं भागतंय, थोडं आजूबाजूच्या गावात जात जाणं. तो म्हणला, गेलो असतो. म्हणला, एका माणसाच्या हातामध्ये किती मडके जाऊ शकतात? 5-7 मडके. जायला यायलाच महाग होत आहे. अरे मग एखादं गाढव घे, त्याच्याने कर. तो म्हणला, गाढव घ्यायचं म्हटल्यावर पैसे लागतील की नाही? गाढव केवढ्याला मिळते कुणाला माहिती आहे का? नळेगावात पाठीमागे कुणाला माहिती आहे का गाढव केवढ्याला मिळते? भाऊजी तुम्हाला माहिती? गाढव आमच्या नळेगावमध्ये ताई जनावराचा बाजार आहे, पण गाढवाचा बाजार नाही. त्याच्यामुळे आम्हाला माहीत नाही काय भाव असते. पण जे काही भाव असेल ते म्हणे, एवढे पैसे माझ्याकडे उपलब्ध नाहीत, मग काय करायचं? त्या महाराजांनी सांगितलं, अरे आपलं जे मंदिर आहे की नाही म्हणे, मंदिराच्या पाठीमागे एक गाढव आहे म्हणे, ती घेऊन जा. तो म्हणला, महाराज उगं कुणाचं आहे की काय नाही की पुन्हा कोणतं? नाही नाही म्हणे, घेऊन जा, तुला कुणी काय म्हणलं तर माझं नाव सांग. पाठीमागे जाऊन बघितलंय, गाढव चरत होतं, तो घेऊन गेला. तो जाऊन मग आजूबाजूच्या गावामध्ये नेऊन मडके विकायला लागला. एके दिवशी मडकं विकून वापस येत असताना काय झालं त्या गाढवाला कुणास ठाऊक, ते गाढव रस्त्यात मेलं. बिचारायला इतकं वाईट वाटलं. 2 वर्षापासून गाढव इतकं छान काम करत होतं, त्याच्यामुळं बराच पैसा मिळत होता, आणि गाढव मेलं. आता बिचाऱ्याने विचार केला, ह्याला काहीतरी करावं म्हणून बाजूला एक खड्डा केला, त्याच्यावर मी मध्ये गाढव टाकून त्याला माती टाकून घेतली. उगा तिथे एक दगड ठेवला, आणि दगड ठेवून त्यानं तिथं थोडा वेळ बसला, गेला घराकडे निघून. असं दररोज कधी जाता येता बिचारायला त्या कुणाची आठवण यायची? बिचारायला गाढवाची आठवण यायची. त्या गाढवाजवळ थांबायचा. आणि झालं काय माहिती आहे का, एके दिवशी बाजारातून घराकडे जात असताना त्याला लागली भूक. त्याने सामान काय काय घेतले बघितलं आपण बाजारात. खाण्यासारखं काही नव्हतं. तांदूळ होते, गहू होते. त्याने पाहिले एक नारळ होतं. त्यांनी विचार केला, नारळ काढून फोडून खावं, भूक लागली म्हणून त्यांनी ते नारळ सोललं. आता इकडं तिकडं कुठं तर फोडण्यापेक्षा म्हणून त्यांनी ते नारळ फोडलं त्या दगडावर. त्याने ते नारळ खाल्लं. खात असताना एक शेजारी माणूस येत होता. त्या माणसाला दिलं. बाबा आता जवळ आलेल्या माणसाला देतो ना आपण काय खातो ते, म्हणून त्याला दिलं. तो तिथंच बसला आणि ह्यानं उठून गेला. योगायोगाने त्यांनी पाहिलं, एक चौकोनी दगड आहे, त्या दगडावर नारळ फोडलेला आहे. म्हणलं काहीतरी इथं आहे. आणि तो माणूस चालला होता सोयरिकीच्या कामाला. बऱ्याच वेळेला बघून पाहिलं, पण मुलीचं लग्नच जमत नव्हतं. त्यानं त्या दगडासमोर हात जोडले आणि सांगितलं, जो कोणी देव असेल, मला माहीत नाही कोणता आहे ते, पण त्या देवाला मी एवढा नवस करतो, माझ्या मुलीचं लग्न जर जमलं तर दर गुरुवारी असे 11 गुरुवारी इथं नारळ फोडतो. आणि लग्न जमलं. आता काय केलं असेल? दर गुरुवारी येऊन नारळ फोडायचा, दर गुरुवारी येऊन नारळ फोडायचा. बरं, ह्या दगडामुळं झालं म्हणून महाराज कोण आहे, देव कोण आहे तिथं माहीत नाही. त्यानं आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, तिथं बरेच नारळ फुटायला लागले. या माणसाने बघितलं, म्हणजे इथं एवढी कसं काय नारळ फुटायलेत. एके दिवशी त्यानंच बसला, हे कुणाचं आहे म्हणलं, आपलंच आहे, नाव देऊन टाकलं एक. आणि तिथंच बसला. हळूहळू लोक जमायला लागले. ह्यालाही कळे ना कसं करावं, कुणाला सांगावं. त्याला म्हणला, जाऊ दे म्हणला, कुणाला काही सांगत बसायचं नाही. तिथंच 4 मेडके रवले, एक पत्र टाकून एक छोटंसं मंदिर तयार केलं. होता होता पैसा भरपूर जमायला लागला ताई. एवढा पैसा जमला, त्यानं लगेच एक गुंठाभर जागाच घेतली. मग लगेच भूमिपूजन करून एक मंदिरच बांधलं. बरं, नुसतं मंदिर बांधलं नाही, आजूबाजूची 4 एकर जागा घेतली विकत. तुम्हाला सांगतो, एवढा मोठा मठ तयार झाला. योगायोगाने काय झालं, एके दिवशी त्या मंदिराच्या समोर एक गाडी येऊन थांबली. त्यानं बघितलं, 10 वर्षाखाली तर इथं काही मठ बीट नव्हता, आज एवढा मोठा मठ कशाचा झाला. म्हणून तो महाराज कुणी रस्त्यावरचा तो आपली गाडी थांबवून मध्ये आला. त्यांनी मध्ये पाहिलं, 5-50 लोक समोर बसलेत. एक माणूस पलंगावर बसलाय. कोण बसला होता पलंगावर? हे गाढवाचा मालक. आता बिचाराला पैसे आल्यावर असं कशाला राहावं म्हणून थोडी केसही वाढवले, थोडंसं नाम वगैरे ओढायला लागला.
असं मस्त सगळं छान झालं होतं. आता ते लोक त्याच्याकडे बघायलाही तयार नाहीत नवीन आलेल्या महाराजाकडे. हे आमचे महाराज, हे आमचे महाराज. तेवढ्यामध्ये यांनी त्या माणसाला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर उठला. सगळ्या लोकांसाठी अहो ते माझे गुरु आहेत म्हणे, चला आपण त्यांच्या पाया पडू. सगळे लोक आमच्या महाराजाची गुरु म्हणून त्याला दंडवत घालायलेत, कोणी पैसे देऊन पाया पडायले. इतका आनंद झाला सगळ्याला. आम्ही ज्याला गुरु म्हणतो त्यांचे गुरु आलेत. सगळ्यांनी त्याला बोलवलं, त्याला बसवलं पलंगावर. यांनी त्यांची पूजा केली. आणि मग त्यांनी थोडं माणसं इकडं झाल्यावर त्यांनी विचारलं, का रे म्हणले, तू मला गुरु म्हणलास गोष्ट खरी आहे, पण मला तरी आठवना गेले तू कोण आहेस. मी कधी तुला गुरुमंत्र दिलाय बाबा. त्यांनी सांगितलं, महाराज ओळखलं ना तुम्ही मला. म्हणे नाही ओळखलं. ते तुमच्या घराच्या मठाच्या पाठीमागचं गाडं होतं बघा, तुम्ही मला देत. हां तेच होय तू. आणि भारी केलंच की रे म्हणले हे सगळं. ते म्हणलं, हा महाराज ही सगळी तुमची कृपा आहे. कोणाची कुणाची कृपा आहे? तुमची कसं काय? हां लोकही म्हणले काय आमच्या महाराजावर, त्यांच्या गुरुची कृपा आहे बघा, एवढी सगळी ते हे झाले. आणि मग सगळं झाल्यावर थोडं माणसं बाजूला केले आणि त्यानं आपल्या रूममध्ये नेलं आणि त्या गुरुचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज काय सांगू तुम्हाला म्हणे, इतकी अवघड कंडिशन आहे. अहो काय सांगा, ते गाढव मेलेलं मी पुरलं होतं तर त्याचं हे काही एवढं तयार झालं. आता काय करावं मलाही काही समजेना गेले. पण म्हणलं चालू आहे तर कशाला थांबव म्हणून मी पण चालू द्यायला. गुरु म्हणले इथं आजूबाजूला कुणी नाही म्हणून सांगायला लागलो. म्हणले ह्याच गाढवाची माय माझ्या मठातली आहे. माझा जे मठ आहे की नाही, कोणत्या देवाचा आहे, तिथं देवबिव काही नाही, ह्या गाढवाची माय तिथं आहे म्हणे. तू तसा मी. ही पण एक गुरु परंपरा आहे भारतामध्ये. कितीतरी ठिकाणं तुम्हाला अशी भेटतील. कोण पाया पडतंय माहीत नाही, कुणाच्या पाया पडतात माहीत नाही. बरं ही काय आजपासूनची पद्धत आहे का? रावण कोण होता सांगा ना. रावणाला सीतेने काही फळं मुळं द्यावीत, कंद मुळं द्यावीत, हा पण एक गुरुचाच वेश धारण करून आलेला होता ना. हे पण एक गुरु आहे. तुम्ही पहिल्या दिवशी होतात नव्हतात माहीत नाही, पहिल्या दिवशी असं सांगितलं होतं की ध्रुव बाळ तपस्येसाठी गेला. किती दिवस तपस्या केली ध्रुवानी? ध्रुवानी तपस्या किती दिवस केली ताई माहिती आहे तुम्हाला? ध्रुवानी तपस्या किती दिवस केली? हां बरोबर, कोण म्हणलं? 6 महिने. वा, 6 महिने तपस्या केली ध्रुवाने. आणि ध्रुव 6 महिन्याची तपस्या करून वापस येत होता. वाटेमध्ये काही माणसं पाहिले त्याने. कोणी धूर पित आहेत, म्हणजे असं उलटं टांगले खालून धूर दिलाय. त्यांनी विचारलं काय करताय तुम्ही, ही असली काय भानगड आहेत? ते म्हणे अरे मी तपस्या करतोय. म्हणजे ही तपस्या असते म्हणे. हां किती दिवसापासून करताय? 10,000 वर्ष झाली म्हणे ही तपस्या करतोय. दुसरा एक माणूस बघितला, त्याच्या भोवताली असं सगळीकडे आग लावलेली होती. हां सगळीकडे अशी जाळ लावलेला होता आणि त्या जाळाच्या मध्ये बसला होता. हां आणि झाडाच्या मध्ये बसून त्यानं असं काहीतरी म्हणत होतं. त्याने विचारलं काय करताय म्हणे. तपस्या करतोय. कधीपासून करताय? त्यांनी सांगितलं मला नक्की काही सांगता यायचं नाही, पण उगा साधारण ढोबळ मानाने सांगितलं तर एक 25,000 वर्ष झालं तपस्या करतोय. येताना त्या ध्रुवानी बरेच लोक पाहिले. कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी लाख वर्षापासून तपस्या करत होते. आणि ध्रुव हसू लागला त्यांना बघून. एका ऋषीने विचारलं तुला हसायला काय झालं? तर म्हणलं काय सांगू म्हणे तुम्हाला, मी 6 महिन्याचा खाली तपस्येला लागलो होतो आणि मी देवाचं दर्शन करून आलो. त्या सगळ्या ऋषी लोकांनी असा घेराटा घातला त्याला. काय फॉर्म्युला वापरला सांग? अरे आम्ही एवढ्या दिवसापासून राहतो, आम्हाला आणखी देव दिसला नाही आणि तुला कसा दिसला रे? का खोटं बोलायला लागलास? त्याने सांगितलं मी सत्य सांगतोय, परत एकदा देवाला तुमच्या समोर आणून उभा करू का? आणि मग सगळ्यांनी विचारलं तू काय केलास? ध्रुवाने हात जोडून सांगितलं मी फक्त एकच केलं, मला गुरूंनी सांगितलं त्या मार्गाने गेलो. माझा देव माझ्या गुरूंनी नारदांनी सांगितला तो होता. माझा मंत्र माझ्या मनाचा नव्हता, नारदांनी सांगितला तो होता. माझी उपासना नारदांनी सांगितली तशी होती. मी गुरुच्या सांगण्याप्रमाणे गेलो म्हणून मला परमात्मा भेटला.
भारत देशामध्ये या गुरुपासून ते या गुरुपर्यंत सगळेच गुरु आहेत. हा गुरु कोणता अगोदरचा? का गोष्ट परत सांगू गाढवाची? त्या गुरुपासून ते 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून देणारा, हे दोन्ही प्रकारचे गुरुतत्व आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनंत गुरु आहेत, भरपूर गुरु आहेत. आणि एवढ्या सगळ्या गुरुच्या मध्ये एक शेवटी प्रश्न उभा राहतो, जेव्हा सगळेच गुरु असतात त्यावेळेस त्याच्यातला मुख्य गुरु कोण? तो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. तया माझे सची माझे, तया माझा एक प्रश्न आहे तुम्हाला बसलेल्या लोकांना. भारत देशामध्ये नाही, संपूर्ण जगात किती लाईट असतील सांगा बरं? कोणी सांगेल का किती लाईट असतील? आता दत्त मंदिरात किती असतील लाईट? मोजलात का कोणी? दररोज कथेला येताय बघताय, मोजला नाहीत कुणीच? किती असतील लाईट? मंदिराच्या भोवताली केलेल्या लाईटिंगवर लाईटी किती असतील? मोजले कुणी? हे जशी आगणित आहेत, मोजता येत नाही, तसं जगतामध्ये गुरु अनंत आहेत. शब्दांनी कसं मोजणार आहेत तुम्ही? हा एक आहे, तो एक आहे. संतिमे गुरवो राजन बहवो बुद्धिपाश्रिता. अवधूतांनी यदुराजाला सांगताना सांगितलं, माझे एवढे गुरु आहेत म्हणे की भरपूर आहेत. त्याच्यातले मी 24 सांगतो, पण गुरु भरपूर आहेत. एवढ्या सगळ्या गुरुच्या मध्ये, एवढ्या सगळ्या लाईटच्या मध्ये, या सगळ्यांना प्रकाशित करणारं कोण आहे? तर तो मात्र एकच लाईट आहे. त्याचं नाव काय?
सूर्य. जसं एकाच सूर्याचे हे अनंत तेजःकण आहेत, तसं अनंत गुरूंचे एकच अधिष्ठान गुरु आहेत, त्यांचं नाव आहे दत्तात्रेय. ते कसे आहेत? 3 शिरे 6 हात. त्याला 3 शिर आहेत आणि 6 हात आहेत. हे असं का बरं? हे असं का, असा जर प्रश्न असेल तर मग त्याच्यासाठी गोष्ट सांगावी लागते. फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या सगळ्याकडे वेळ आहे ना? 3 पर्यंत वेळ आहे ना? कितीपर्यंत? 5 पर्यंत? तेवढा वेळ नको, जाऊ द्या. गोष्ट खूप मोठी आहे. मी तेवढी मोठी गोष्ट सांगणार ना तुम्हाला, अगदी सोप्या शब्दामध्ये सांगतो. भगवंत भूलोकावर जो येतो त्याचं कारण केवळ एवढं असतं, कोणीतरी अलौकिक व्यक्ती भावपूर्णतेने या भूतलावर परमात्म्याची आराधना करत असतो. आणि असे एक जोडपं निघालं कृतयुगामध्ये. त्यांचं नाव अत्री आणि अनुसूया. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. अत्री ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि अनुसूया ही कर्दम आणि देवहूती यांची कन्या आहे. या दोघांचा विवाह झाला. बरेच दिवस झाले लग्न होऊन दोघांचं. दोघाला संतती नव्हती म्हणे बरेच दिवस चाललं. एक दिवस ते काय आहे, स्त्रियांना एक स्वभाव असतो, आमच्या माहेरमध्ये हे फार छान आहे, आमच्या घरी असं आहे, आमच्या घरी असं आहे, आमच्या घरी असं आहे. ते अनुसयीने नेहमी सांगायचं, आमच्या घरी आमचे बाबा फार चांगले आहेत बरं. अत्री ऋषी म्हणले बरोबर आहेत, चांगले आहेत म्हणून तर मला दिलेत. माझी आई फार चांगली आहे म्हणे. हो, तुझी आई फार चांगली आहे म्हणून तर मला दिलंय. आमचा आश्रम फार छान आहे. अत्री म्हणले हो, तुझा आश्रम फार छान आहे. दररोज हेच सांगायचं. एक दिवस अत्री ऋषी तसे रागवायचे नाही. शास्त्रामध्ये अत्री ऋषींना सगळ्यांशी मैत्री असं मानतात. त्यांची सगळ्याबरोबर मैत्री होती, कुणाबरोबर त्यांचा विरोध नव्हता. पण किती जरी माणूस चांगला असला तर नवरा बायकोचे भांडणं असतात की नाही? काय नळेगावकराचा काय अनुभव? भांडणं असतात की नाही नवरा बायकोचे? नसलं तर करत जा, म्हणजे फार मोठे करत जाऊ नका, थोडी भांडणाची पद्धत झाली पाहिजे की. तुम्हाला वाटेल अमोलदेव असं कसं सांगले? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, रोषे प्रेम दुनवटे. रागामुळं प्रेम वाढतं. नवरा बायको जर भांडण केले की नाही त्यांचं प्रेम वाढतं म्हणे. खोटं वाटलं तर आज घरी गेल्यावर करून बघा, नवऱ्यानं भांडून बघा, नंतर होणारा जो चहा असतो की नाही, हॉटेलमधल्यापेक्षा सुद्धा भारी असतो की नाही बघा. खोटं वाटलं तर मला सांगा. पण एक बायको म्हणे सारखं भांडे आदळायचे. एका शेजारीने विचारलं, सारखं का भांडे आदळतेस ग? त्याला हे बघ म्हणे, माझे भांडे, तू काही जास्त बोलायचं नाही. मी तेच भांडे आदळते ज्या भांड्यावर मालकाचं नाव आहे. आता त्यांना उचलून आदळता येत नाही म्हणून भांडे आदळते. बोले वा, मला चांगलं, मग हरकत नाही. असं थोडासा कलह, थोडासा भांडणात रुची असते, वाढते. अत्री आणि अनुसूयेचं असं सगळं चाललं होतं. अनुसूया नेहमी माहेरचं गुणगान गायचे. अत्री ऋषींनी सांगितलं, काय माहेर 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 लावलं, काय तुझे बाप, काय तुझी आई करतेस, तुला काय, तुला एकटीलाच मायबाप आहेत, आम्हाला काही मायबाप नाहीत? काय केले असं तुझ्या मायबापाने? अनुसूयाने सांगितलं, खरं सांगू का, माझे आईवडील एवढे श्रेष्ठ आहेत ना, त्यांनी एवढी मोठी तपस्या केली की त्यांच्या घरी साक्षात भगवान कपिल रूपाने जन्माला आले. आणि हे ऐकल्याबरोबर अत्री ऋषी शांत झाले. आणि अत्री ऋषींनी मनामध्ये एक विचार केला, का आपण तपस्या करून जर देवाला बोलवलं तर? आपण जर तपस्या केली आणि भगवंताला आपल्या घरी बोलवलं तर काय हरकत आहे? 2 दिवस नितांत शांततेमध्ये गेले. आणि एक दिवस तिने अनुसूयाला सांगितलं, अनुसूया, माझी एक इच्छा आहे ग. म्हणले काय? आपण दोघांनी तपस्या करून भगवंताला प्राप्त करू. अनुसूया काय म्हणली माहिती आहे? एवढं लेट करंट आहे होय तुमचं? मी जे दररोज माझ्या आईवडिलाचं नाव घेत होते ते ह्याच्यासाठीच घेत होते. त्यांनी भगवंताला आपल्या घरी आणलं, आता आपण आपल्या घरामध्ये भगवंताला कधी आणायचं याच विचारासाठी माझा विचार होता सगळा. आणि मग दोघांनी मिळून संकल्प केला की आपण भगवान परमात्म्याची तपस्या करायची.
आणि त्यांनी संकल्प केला आणि त्या संकल्पाची सिद्धी करण्यासाठी घोर तप केला. दत्तात्रेयांच्या 2 कथा आहेत. मी त्याच्यातली पहिली कथा सांगून दत्त जन्म करणार आहे आणि दुसरी कथा नंतर सांगणार आहे. दोघांनी फार मोठी तपस्या केली. मी पहिल्यांदा भागवतातला दत्त जन्म सांगतोय तुम्हाला. अत्रि आणि अनुसूयेने एवढी कठोर तपस्या केली, एवढी कठोर तपस्या केली की त्यांच्या तपाच्यासाठी भगवान परमात्म्याने विचार केला की आता आपल्याला जावं लागेल. म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या तपाची पूर्णता करण्यासाठी जेव्हा निघाले, जाताना ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव त्यांच्या घरामध्ये प्रगट झाले. अनुसूयेचे तत्व आगळे, तिन्ही देव ही झाली बाळ. त्रैमूर्ती अवतार मनोहर, आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या समोर प्रगट झाले. अत्रि अनुसूयेने हात जोडलं, सांगितलं की आम्ही ज्या परमात्म्याला आवाहन केलं होतं त्याच्यातले तुमच्या तीनापैकी कोणता आहे? आम्ही तर परमात्मा जो सृष्टी उत्पन्न करतो, स्थिती करतो, लय करतो, तो भगवान आम्हाला दर्शन द्यावं असं म्हणलं होतं. तुम्ही तर तिघ आलात, तिघातल्या कुणाला देव मानू? तेव्हा भगवान नारायण परमात्म्याने सांगितलं आम्ही तिघे मिळून हे काम करतो, म्हणून तिघे आलोय. मग अत्रि अनुसूयेने हात जोडून देवाला प्रार्थना केली, देवा असं जर असेल तर तुम्हाला बघून आम्हाला पुत्र भाव जागृत झाला आहे. आमच्या घरामध्ये तुम्ही पुत्र रूपाने प्रगट व्हा. आणि मग भगवान परमात्म्यानेच त्या अनुसूयेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि अत्रीची अनुसूया गरोदर. आणि मग हळूहळू दिवस मात्र पूर्ण झाले आणि 9 महिने झाल्यानंतर भगवान परमात्मा अत्रि आणि अनुसूयाच्या घरामध्ये दिव्य रूपाने आविर्भूत होतात. भगवंताच्या जन्माची बरोबर वेळ झालेली आहे. सगळ्यांनी पण भगवंताचं भजन करू. आणि पुंडलिका म्हटल्यानंतर सगळ्यांना गुलाल मिळाला ना? ज्याच्याकडे मिळाला नाही, सगळ्याला मिळाला का गुलाल? नाही, गुलाल वाटला नाही की. हा 12 वाजले. हा भगवान परमात्म्याचा जन्म होईल. बरं लक्ष देऊन ऐकता का 2 मिनिट सगळेजण? सगळ्या जणी लक्ष देतात, पुरुष मंडळी सगळेजण लक्ष देतात 2 मिनिट. भारत देशामध्ये दत्तात्रेयांचा जो जन्म आहे, एकमेकाच्या पंचपाळाला हात लावू नका, एकमेकाला काही देऊ नका आणि एकमेकाला काही बोलू नका. जर कुणी बोललं तर त्याला दत्तात्रेयाची शपथ आहे. ऐकायलात ना सगळे? जे कुणी बोलतील त्यांना दत्तात्रेयाची शपथ आहे. अजिबात न बोलता लक्ष देऊन फक्त ऐका. दत्तात्रेयाचे भूतलावर जे जन्म आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे मानतात. तुमच्यापैकी कुणी गाणगापूरला गेलेलं आहे का? गाणगापूरला? वा. गाणगापूरला दत्तजन्म आज नसतो, काल असतो. गाणगापूरमध्ये दत्तजन्म कधी असतो? काल रात्री असतो. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जो दत्तजन्म असतो तो आज दुपारी 12 वाजता असतो. आणि महाराष्ट्रामध्येच काही ठिकाणी दत्तजन्म आज संध्याकाळी 6 वाजता असतो. हे 3 दत्तजन्माचे पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धती आहेत. आता हे गुलाल वाटेपर्यंत सांगतो तुम्हाला. हे 3 का बरं आहेत माहिती आहे का? हे 3 वेगळे वेगळे मानण्याचे कारण काय? प्रत्येक 4 युगामध्ये दत्तात्रेयाचा अवतार असतो. आपल्याकडे कृत, त्रेता, द्वापार, कली असे 4 युग आहेत. प्रत्येक कृतयुगात दत्तात्रेयाचा अवतार होतो. परत कलियुग झालं, परत कृतयुग लागलं की परत एकदा अवतार होतो. हे असं दरवेळेला होतं. एका वेळेला संध्याकाळी 6 वाजता चतुर्दशीला झाला, एका वेळेला पौर्णिमेला दुपारी 12 वाजता झाला आणि एकदा पौर्णिमेला संध्याकाळी 6 वाजता झाला. म्हणून हे 3 अवतार करण्याच्या पद्धती आहेत. दुसरं कारण सांगतो तुम्हाला. दुसरं कारण सांगतो. दत्ताचा अवतार मुळातच 2दा आहे. दत्ताचा अवतार मुळामध्ये 2 वेळेला झालेला आहे. पहिला जो दत्ताचा अवतार झाला, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, तिन्ही देव समोर प्रगट झाले, हा दत्त जन्म आहे. हा चतुर्दशीचा आहे. हा चतुर्दशीचा आहे. आणि मग ती अनुसूया जी 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 मुलाला प्रसूत करते, भागवतामध्ये असं वर्णन आहे. आता आमचे पूज्य काका आहेत तिथं,
अनेक जण भागवताचे ज्ञाते आहेत, त्यांना माहिती आहे भागवतामध्ये जो दत्तात्रेयाचा जन्म सांगितलेला आहे की नाही, तो अनुसूयेला 3 मुलं झाली, ब्रह्मदेवाच्या अंशाने झाले ते चंद्र झाले, महादेवाच्या अंशाने जे झाले ते दुर्वास ऋषी झाले, आणि भगवान विष्णू परमाच्या अंशापासून झाले ते अवधूत दत्तात्रेय झाले. असे 3 प्रकारचे दत्ताचे जन्म आहे. म्हणून मग दुपारी ह्याचा अर्थ काय माहिती का, आता 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऋषी कधी दत्ताचा जन्म केला तरी चालतो. मग सगळ्याला फुलं भेटले की मग जितके वाजतील तितक्याला करायचं. विठाल विठाल विठ्ठल 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 फुलं वाटायचं वगैरे चालू आहे ना बाहेर. आणि श्री शिवाजी तेलंगे यांनी किचनमध्ये यायचं आहे, स्वयंपाकघराकडे यायचं आहे. शिवाजी तेलंगे आपण जिथं आहात तिथून स्वयंपाकघराकडे यायचं आहे. अशा दत्तात्रेयांचे 3 अवतार आहेत. या 3 अवताराच्या मध्ये गुरुपद मात्र समान आहे. म्हणून भारत देशामध्ये जेवढ्या काही गुरु परंपरा आहेत, एक आहे ब्रह्मदेवाची परंपरा, एक ब्रह्म परंपरा आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव हेच सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही ब्रह्मविवर्त पुराण जर काढलात तर ब्रह्मदेवाने सगळ्यांना उपदेश केला असं वर्णन आहे. ही ब्रह्म परंपरा. दुसरी आहे आदिनारायण परंपरा. आदि ब्रह्मा ज्यांनी वेद प्रगट केले आणि वेद सगळ्यांना सांगितले, त्यांच्या 4 मुखातून 4 वेद प्रगट झाले आणि त्यांनी जगताला ज्ञान दिलं. आदि ब्रह्मा, आदिनारायण. आदिनारायणाने जी परंपरा तयार केली त्या परंपरेमध्ये भगवान नारायण परमात्म्याने ब्रह्मदेवाला उपदेश केला, ब्रह्मदेवानी नारदांना उपदेश केला, नारदांनी भगवान वेदव्यासांना उपदेश केला, वेदव्यासाने शुकाचार्यांच्यापासून गौडपाद आदी इत्यादी लोक, आणि त्याच्यापासून आपण सगळेजण भगवंताचं चिंतन करतो. ही एक परंपरा, आदिनारायण परंपरा. एक परंपरा आहे ती आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सहज स्थिती, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ही पण एक आदिनाथापासूनची आलेली परंपरा आहे. अशा 3 मुख्य परंपरा भारत देशामध्ये. त्याच्यामध्ये काही संन्यस्त परंपरा आहेत, काही गृहस्थ परंपरा आहेत, काही ब्रह्मचारी परंपरा आहेत. अशा 3 प्रकारच्या परंपरा भारत देशामध्ये चालतात. पण विशेषता अशी आहे, सगळ्या परंपरेमध्ये दत्तात्रेयांना मानलं जातं. दत्तात्रेयाचे 4ही युगामध्ये शिष्य आहेत. कृतयुगामध्ये अलर्क नावाचा दत्तात्रेयांचा शिष्य आहे. अलर्कादिभ्य उचिवान, भागवताचा प्रथम स्कंद. त्रेतायुगामध्ये दत्तात्रेयांनी कार्तवीर्यार्जुन राजाला उपदेश केला. हा त्रेतायुगातला शिष्य आहे त्यांचा. द्वापार युगामध्ये त्यांनी यदुराजाला उपदेश केला, जे श्रीकृष्ण परमात्म्याचे पूर्वज आहे. आणि कलियुगामध्ये तर दत्तात्रेयाचं सगळीकडे ठाण आहे. आपल्याकडे गाणगापूरला जा, तिथं दत्तात्रेयाचं ठिकाण आहे. इकडं नरसिंहाची वाडी पहा, सद्गुरूचं अत्यंत सुंदर असं चरण पादुका तिथं उपलब्ध आहे. हां, इकडं माहूरमध्ये जा, माहूरमध्ये भगवान दत्तात्रेयाचं सुंदर असं ठाण आहे. तुम्ही जिकडं जाल ना तिकडं तुम्हाला दत्तात्रेयाचं, एवढं लांब जायची काय गरज आहे. आमच्या नळेगावमध्ये सुद्धा दत्तात्रेयाचं अद्भुत ठिकाण आहे ना. मी तर म्हणतो एवढ्याही लांब जायची गरज नाही. आपण सगळेजण आपल्या आपल्या गुरुचा अंगीकार केलेले आहात ना. आपल्या आपल्या अंतःकरणामध्ये असणारे प्रत्येक गुरु हे दत्तगुरूच आहेत. म्हणून दत्तात्रेयाची अनेक रूपं आपल्याकडे आहेत. त्याच्यातलं एक कुठलं तरी आपलं आराध्य दैवत दत्तात्रेय असतात. आणि त्या दत्तात्रेयाचा जन्मोत्सव आज आपल्याकडे उपलब्ध होतो आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा टाळी वाजवून मोठ्याने म्हणत म्हणत भगवंताचा जन्मोत्सव करायचा आहे. सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. ज्यांच्याकडे फुलं नाहीत त्यांनी आजूबाजूच्यांना थोडंसं फुलाची देवाणघेवाण वगैरे करा.
आणि आता मात्र दत्तात्रेयाचा जन्म होईल. पुंडलिकावर जे हरी विठ्ठल म्हटल्यानंतर सगळ्यांनी पुष्पाची वृष्टी करायची आहे. विठोबा रखो माझे, विठोबा रखो कुणी सरकू नका कुणी. विठोबा रखो माझे, विठोबा रखो विठोबा रखो माझे, विठोबा